चला. घेऊ का? घे देटा सहित. हा तिकडे दे बाबाकडे. नाही खायला म्हणून आंबा गोड आहे का ग? ताव मारालीस की इथं आल्यापासून. होय. सांगली जिल्ह्यात असणाऱ्या बेळंकी गावातले हापूस आंबा आहे, त्यामुळे चव बघायलाच लागते मस्त. चांगली आपली लई चांगली. हा आणि केवढं भारी निसर्ग आहे इकडे. सगळं आजूबाजूला डोंगर आहे. एकूण 4 पिढ्या आता एकत्र नांदतायत म्हणा. एकत्र राहण्यात जो फायदा आहे तो विभक्त राहण्यामध्ये नाही. आजी आजोबा पंजापंजी आहेत, त्यांचे जे प्रेम, त्यांचे जे संस्कार आहेत ते जे देऊ शकतात ते आम्ही देऊ शकत नाही. आमरस पोळीचा बेत होणार आहे. अशा एकत्र कुटुंबामध्ये जेवणाचा जो आनंद आहे तो मंडळी खरंच खूप आपलातून असणार आहे. बघा आता आपण डाळ पण शिजलेली आहे. परत मी पलटी करून घेते. आता आम्ही सगळे आंबे कट करून त्याचा रस आम्ही या पातेल्यामध्ये पिळून घेत आहे. आता चांगलंसं पोळी आहे ना भाजलेले आहे. पूजा कोटी स्तोत्रम स्तोत्र कोटी जपम जप कोटी ध्यानम. गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट. गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट. गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी की नाही तुम्ही म्हणाल दादा वहिनी आज गेलेत कुठं, तर मंडळी आम्ही आलो आहे बघा मिरज तालुक्यात असणाऱ्या बेळंकी गावामध्ये. आणि इथं बेळंकी गावामध्ये आम्हाला आल्यावर मस्तपैकी अशी एक आंब्याची बाग बघायला मिळाले. म्हटलं आज आपणच बघण्यापेक्षा तुम्हाला बी दाखवूयात आणि जाताना याच आंब्याच्या बागेत बसून पुरणपोळी आणि आमरसाचा आस्वाद पण घेऊयात म्हणून मंडळी इथं आवर्जून आलोय बघा. तर इथं असणाऱ्या आंब्याची वेगवेगळी व्हरायटी म्हणजे अर्थात सांगलीमध्ये काही ठिकाणं अशी आहेत तिथं गेल्यानंतर खरंच कोकणात आलोय की काय असं वाटावं. असं हे बेळंकी गावातलं एक आंब्याची बाग आपल्याला बघायला आज मिळणार आहे. हे नेमकं कुणाची बाग आहे हे नंतर मी शेतकऱ्यांचा परिचय करून देणारच आहे. तत्पूर्वी आपण इथं असणारे आंब्याची बाग आणि त्या बागेत असणारे वेगवेगळ्या आंब्याची व्हरायटी ते आता आपण तुम्हासनी दाखवणार आहे. त्यामुळे चला सुरुवात करूयात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला जाऊयात बागेत आता. हो चालते की. चालते. तर मंडळी आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहे की नाही ही आंब्याची बाग आहे. रोमानी व्हरायटीचा आंबा आहे. पाहिजे आंबा? हा घे इकडे खाली आहे खाली जिथं बघ. घे किती पाहिजे आंबा घे. हे बघा मंडळी खाली असं का नाही पूर्ण आंब्याचा घस लागलाय बघ. घस खरं म्हणजे या व्हरायटीचं वैशिष्ट्यच असं आहे एकदम घसाना आंबा लागतात आणि लोणच्यासाठी ही एक नंबरची व्हरायटी आहे. इकडे लागले आंबा भरपूर झाड बघा आणि झाडाला कसं लागलंय घस बघा कसं लागलाय. हा घे. पाहिजे तुला? घे. कुठलं पाहिजे? घेऊन येत जा. जा घेऊन तुझा घेऊन येत जा. जा तुला कुठलं पाहिजे घेऊन जा. आज आंबाच नुसतं खायचं कुठलं पाहिजे ते घे. हा ये घेऊन या. कुठलं पाहिजे तुला आंबा? हा तर मंडळी कुठल्या बी झाडाला बघा एकदम इतका आंबा लागल्यात का नाही. हे आंब्याची साईज पण बघा एकदम गोलाकार साईज आहे. रुमानी व्हरायटीचा हा आंबा आहे बरं काय. आणि लोणच्यासाठी लय खास आहे कारण याच्यामध्ये केशर जास्त असते. पिकल्यानंतर गोड पण लागते आंबट गोड अशी चव असते. दे दे बघा मस्त कलर बी आलाय शायनिंग मस्त आहे. इकडे तर बघा काय बघितलं आंबा समृद्धी वजन वाकलंय बघा झाड. बघ 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 समृद्धी काय कसा आहे आंबा? भरपूर असा आंब्यावर का लागलेला आहेत. रोमानी व्हरायटीचा हा आंबा आहे. आता असे भरपूर वेगवेगळे इथं का नाही आंब्याची व्हरायटी आहेत. माझ्यासाठी सुद्धा बरेच नवीन आहेत ते आता आपण बघायला पुढच्या ह्याच्यात जाऊयात. या घे घे. तुटलं तर घे. तुला तुटत नाही ना मग राहू दे. चल हो इकडे पण आहे बघितलं. हे पाहिजे काय? घे. चला नाही तुटत तुला सोड
कधी तुटते नाही त्यावेळी तुला घेऊन जाय. चला आता आपण पुढे जाऊया. ये म्हणा. ये बळा पटापट. इथं सावकाश आहे जरा. ये म्हणा. चल चल ये पटापट. पडतेस ये तू. चल म्हणा. चला चला चला. ये सावकाश ये बळा. तर खाली ये. पडत नाहीस ये. ऐशा. तर कारभारने होय. बराच वेळ झाला फिरतोय. होय आता आपल्याला आमरस करायचा आहे की नाही. होय करायचं आहे त्यामुळे की. आपण असं करू, पाडाला आलेलं चांगलं रसरशीत असा आंबा बघून का नाही हो. झाडावरच काढू. हो हे चालते बघ की. इथं आहे. हो हे बी घे तू, मी तिकडं आतलं घेतो. होय. बघ इथं आहे, बघ घे. तिकडं दाखव. हो, बघा पूर्ण पिकलाय आणि कलर पण बघा चांगला आलाय. आहे की नाही. होय घेऊ का. घे देटा सहित. हे बघ. मस्त आहे की नाही आंबा. इथे काय थांबा घेतो. घे. हा आलो म्हणू. तिकडं आत एक आहे, मी घेतो थांब. हम्म. झाडावर पिकलेलं आहे त्यामुळं कसं होय. एकदम नैसर्गिक तू कुठे चव. जातेस. जा तू पण. इकडे आहे, घेतो जरा आम्ही. हम्म. हा तिकडे दे बाबाकडे दे बाबाकडे. हा, हा. तिथं आहे घेऊ का. हा घे की. चला असं झाडावर पिकलेलं जे आहेत की नाही हम्म. ते अस्सल अस्सल असं आपण आंबा रसाचा आंबा आता घेऊन जाऊया. आणि एक केशर आंबा आहे हा त्यामुळं कलर पण चांगलं असतात होय. आणि खायला म्हणून पण आंबा मस्त गोड आहे का असतं ग? ताव मारालीस की इथं आल्यापासून. होय. हा? एक आंबा काय आंब्याच्या तुला माग्यात संपला? आल्यावर मग काय सुट्टी द्यायची असते. सुट्टी नाही. चल ये समोर. तुला देऊ आंबा. दूर दूर बघ. चांगलं चांगलं बघून घेऊया म्हणजे होय, गेल्या होय. गेल्या लगेच आपल्याला आमरस करायला मिळेल. हो हो चालेल. कारभारनी ये. हो आंबा बाबा इकडे बघ, गोवा आंबा आहे ह्यो. होय केवढं लटकलंय बघ. होय मन मोठं तसं झालं बघितलं बघा आता हे अंतिम टप्प्यातला हंगाम आहे की. होय आंब्याचा. हो तरी सुद्धा वर आंबा लागलं. लागलेलंच आहे. आहे की नाही. आहे का हो मस्तच आहे. चांगलं झालं. भाकरी बरोबर तोंडी लावायला मस्तच आंबा आहे. हो हे घेऊया आपण. हो चालते आता की. काय आपला आजचा बेत आमरसाचा असणार आहे. हो त्यामुळे उद्या आपले एकच चटणी घ्या. बिटणी करू. येतो अजून एक घ्या. एकदम दांडगा आहेत बरं का. आणि जेवताना तर हे चिरून खायला मस्त जाय. मस्तच आहेत भाकरी बरोबर. हो उद्या आपण खाऊया. हो चालते. या बाळांनो. या हा या. चला कारभारने होय कसं आहे बाग. होय मस्तच आहे. आहे की नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचं झाड पण आहे. हा. आवडला. अबो केवढा आंबा येतो एकदम होय पिकलेलंच आंबा दिसतात. होय आणि झाडातलं काढलेलं आहे आता. हा आता काढलेला वाटतं. बहुतेक सगळा पाडाला येऊन एकदम रेडी होऊन झाले आहे की नाही. बघा की. कापूया का एक. पण कापा पण चाकू पाहिजे की कापायला. आता आंब्याच्या बागात येतोय म्हणल्यावर चाकू न घेता येईन का मी. होय शस्त्र घेऊन आलो हे काय. चांगलं आहे की तुमचं. होय तुला चिकाचा पाहिजे कमा. समृद्धी. कसा एकदम घट्ट मोठा आंबा आहे बरं का. होय केशर आंबा आहे म्हणल्यावर हम्म. विषय हार्ड आहे. समृद्धी हे बघ कसं आहे कलिंगड कापल्यावर नाही खावा. पिकायला म्हणजे घालायला लागत नाही काय नाही. हम्म. झाडातलं चांगलं. एकदम ह्याच्यात काय पिकवण्यासाठी केमिकल हे ते असलं काय विषयच नाही. होय दर कारभारने हो. तुम्ही घ्या. तुला न देता मी खाल्लो तर लोक काय म्हणतील म्हणून तुला दिलो आधी. खा. बसू का इथं. हो बसा की. आता पुढं कॅरेट घेऊनच बसलोय म्हणतील लोक. इकडे समृद्धी बस खाली बस. सगळा आंबा एकदम पिकला आहे की नाही. होय आणि म्हणजे गेल्या गेल्या आपल्याला आमरसाला बरं आहे. गोड पण आहे. एकदम गोड आणि ह्याचा आमरस तर लय भारी भारी होणार. होणार आहे की नाही. तू का तू डायरेक्ट चालू केले. बस खाली बस. आमच्या भागात आंब्याचं एवढं उत्पादन नाही, द्राक्षाचं आहे. होय पण इथं आल्यावर कसं आहे आंबा खाऊ का नुसतं बघत बसू अशी दृष्टी लागावी अशा आंबा आहे तिथं. होय
देऊ का अजून मोनूला द्या. म्हणून तर तुला पण देतो. फडशा पाडालेत नुसतं कारभार नाही. हो ते जरा वरचा दांडगा आंबा जरा वेगळा आहे का सर का बघू म्हणू. ते जरा बघ. हा ते जरा बघ की कसं आहे. द्या इकडं. थांब जरा एक मी एवढंच पीस कापून घेतो. हे कुठलं व्हरायटीचा आहे आंबा. ते आता केशरपेक्षा वेगळा दिसतो म्हणजे हापूस होय. असणार आहे बघ. हापूस हा. एवढा मोठा हापूस. होय मग होय. थांब मग चिरूनच बघूया. फळांचा राजा उगाच म्हणते. मोना आवर लवकर इथं बघ कोय आहे. हे बघा कसा आहे कलर. खा दे इकडे घे. चिरू देऊ. बघ की हापूसची चव. बरं. सांगली जिल्ह्यात असणाऱ्या बेळंकी गावातले हापूस आंबा आहे त्यामुळे चव बघायलाच लागते. तुम्ही ठेव इथं खाली. मस्त. खा. मस्तच आहे. आहे की नाही. आता नाही बोलत. आला हे आंबा असं खायला आत नंतर आमरस खातील बाई. हा आमरस खायची नाही. कसं आहे हाय का आंबा. आंब्याच्या बागेत आल्यावर आंब्याशी कलर वाला आंबा आहे. होय पण कारभार नाही काय बी म्हण. मांदळा आंबा खाल्लो आहे की नाही. होय. कसा आंबा आहे बघ की. आणि केवढं भारी निसर्ग आहे इकडे सगळं. आजूबाजूला डोंगर आहे. खरंच कोकणात आल्यागत होतं की नाही. होय. हा मस्त सांगली पण लय हिरवगार सगळीकडे. होय सांगली आपली लय चांगली. होय. हा तर मंडळी आता आम्ही एका उंच मस्त टॉवर वरती आहे. आंब्याच्या बागेत एवढं उंच टॉवर कशासाठी तर मेन हंगामामध्ये आंब्याच्या राखणीसाठी इथं माणसं असतात बरं का. तर त्यांच्यासाठी हे आहे. इथं उभं राहिलं की सगळे पूर्ण भोवतालचा परिसर आणि पूर्ण आंब्याची बाग दिसते. जवळपास 6-6.5 एकराची हे पूर्ण आंब्याची बाग पार कडेपर्यंत त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत होय. हे आंबा आहे बघा इकडे. काय पाहिजे. ते मोर आवळा आहे. मोर आवळा पाहिजे का बघ तुला. दर 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 झाड आलं झाड झाड. होय मोर आवळा. हा आवळा आहे. पाहिजे का प्रदीप. घे. आता आंबा खाल्लीस आणि हे आवळा खा आता. चला या आता इकडे. चला जाऊया घराकडे. चला आता जाऊया. सगळं फिरून झालं. आंबा खायचं झालं. आता आंबरस तुला पण पाहिजे. पुरणपोळीचं बघूया. चला बस आता. चला चला. होय. आता कारभार नाही. हो त्या तिकडे एकदम कोकणात असल्यासारखं घर दिसतंय का नाही. होय. वर कौलार उतरंड असणारं घर. हो मंदिर पण दिसतंय बघ. हो. तिथं आपल्याला जायचं आहे. हो चालतंय की. तर आपले शेतकरी बांधव आहेत. हो त्यांच्या घराकडे आता आपण हो जाऊयात. चला. चला म्हणून सावकाश. लांब दिसते घर जवळच आहेत ना. हो चालेल. सावकाश उतरा. चला सावकाश उतर कारभार नाही. होय. समृद्धी तुला काय लई चालायला लागत नाही की होय. नाही. अजून एक 6 महिने. चल म्हणून. मंडळी इथे किंवा थोडस सगळ्यात वेगळं आंबा दिसतोय. बघूयात आता आंबा कुठला आहे. आंबा एकदम लाल भडक गुलाबी असा कलर आलाय. हे बघा की पूर्ण घस लागलाय बरं का याला बी. आणि असा ह्यो आंबा आहे. तर बहुतेक मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे हे अमेरिकन टॉम अटकिन असे व्हरायटी असणार आहे. ह्या फार्ममध्ये का नाही ह्या शेतीमध्ये जवळपास 25 प्रकारचे वेगवेगळे आंबे आहेत आणि वेगवेगळी फळझाडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जसं आंब्याची वेगवेगळी झाडं आपल्याला इथं बघायला तशी इथं वेगवेगळ्या झाडांची कलमं बी भेटतात. रोपं बी भेटतात. वेगवेगळ्या फळबागांची का नाही इथं आपल्याला रोपं विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. जरी कोणाला लागले तरी तुम्ही संपर्क करू शकता. तर मंडळी आता खाली आपण घराकडे चाललोय. पण मगाशी कारभारीने का नाही चांगलं पाडाला आलेला आंबा गोळा केला. आता ह्यात घातल्या. आता 1-2 आंबं काढून घेत होते पण इथं अख्खं ट्रे भरल्यात. पूर्ण कॅरेट भरल्यात. आता हाय असं घालू तिकडं आपण सगळंच घेऊन जाऊ. कसं म्हणते. चालतंय. चालतंय. ठेवा गाडीत मग. इकडे म्हणतो. चांगलं 2 कॅरेट भरलेला आहे. होय. किती आमरस करतीस कर. होय. चालतंय बसा मग गाडीत. हो चालतंय. हे चल चला. मोनी.
नाही हो काय म्हणतात पोरं? काय बसलं तू निवांत. आंबा खाऊन थकले काय? होय हा? हो मग काय अजून आमरस पेणार आहे त्यांनी. होय. आमरस पुरणपोळी आहे की अजून बेत त्यांचं. चला मंडळी आमरस खायला. कारभार नाही होय आलो बघ घराजवळ. होय होय, आलं. किती मस्त घर आहे बघ की. होय लांबूनच एवढं भारी दिसतंय आणि होय. ते गेल्यावर कसं. हम्म. हे चला उतरा आता. तर मंडळी मागासपासून आपण ज्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी उत्सुकता लागली होती आणि ही सगळी जी आंब्याची बाग होती ज्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांसमवेत आता आपण सगळे आलेलो आहोत. तर मी परिचय करून देण्यापेक्षा स्वतः शेतकरीच सर्वांना परिचय करून देतील. नमस्कार, मी परमानंद मल्लाप्पा गव्हाणे, राहणार बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तर आज दादा वहिनी आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आले. फार आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. आज सगळीकडे आपण बघतोय लग्न झालं की विभक्त होतात आणि बऱ्याच संसारामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय. पण तुम्ही एकत्र असल्यामुळं कसा फायदा होतो आज काय सांगाल एकत्र कुटुंबाचा फायदा? आई वडील हे दैवत आहेत हे आजच्या पिढीला कळलं पाहिजे. अगदी बरोबर. तर आई वडील, आता आमची नवरा बायकोची दुसरी पिढी, आता माझी सुना आणि मुलगा आहे, नातवंड आहेत, म्हणजे एकूण 4 पिढ्या आता एकत्र नांदतायत म्हणा. एकत्र आहे त्यामुळं अतिशय आनंद होतोय. बरोबर. शेती करत असताना एकमेकांच्या सल्ल्यानं आम्ही विचारानं करतो. घरात म्हणतात की रानात शेणखत, घरात एकमत आणि गावात पत, ह्या 3 गोष्टी लागतात. त्या पूर्णपणे माझ्याजवळ आहेत आणि त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. वा क्या बात आहे. मस्त वाटलं. मंडळी बघितलं एक अतिशय महत्वाचं सांगितलं. शेतात शेणखत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण व्हायला पाहिजे असं हे कुटुंबाचं एकत्रित आपल्याला पाहायला मिळतंय. आता आजी आजोबा मी तुमच्याकडे येतोय. आज सगळं फॅमिली आणि आता तुमची नातवंड नव्हे तर प्रतवंड तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे याची देही याची डोळा असं हे सगळं चित्र तुमच्या समोर उभं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आनंद होतोय आम्हाला आनंद हे होतोय. बघून सगळं बरं. समाधान वाटतं. आज कारण नवी पिढी एकत्र राहायला नको म्हणते. काय सांगाल या सगळ्या नवी पिढीला? एकत्र राहण्यात जो फायदा आहे तो विभक्त राहण्यामध्ये नाही. हा. आजोबा आज तुमचं वय किती आहे? माझं वय 84 वर्ष आहे. 84 वर्ष आहे. मंडळी अजून एक विशेष बाब आज या कुटुंबात मी खूप दिवसापासून ऐकून होतो. तर ते स्वतः काका आपल्याला सांगतील. आई वडिलावरती किती भक्ती असावी, किती श्रद्धा असावी हे आजूबाजूला सुद्धा शेतकरी यांच्याबद्दल चर्चा करत असतात. काका काय सांगाल जे आमच्या कानावर आले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आई वडील, मी सुरुवातीला सांगितलं आई वडिलासारखे दैवत नाही. बरोबर. त्यामुळे आम्ही आई वडील अजून जिवंत असतानाच त्यांच्यासाठी समाधी मंदिर बांधून ठेवलेलं आहे. खाली त्यांच्या पश्चात त्यांचा देह तिथं खाली ठेवला जाईल. त्यानंतर त्याच्यावर विठ्ठल रखुमाईची प्रतिष्ठापना होईल. त्या मूर्त्या आम्ही बनवायला आता गदग, कर्नाटक मध्ये गदग म्हणून गाव आहे, तिथं गदगला ऑर्डर दिलेली आहे. श्रावण पर्यंत मूर्ती तयार होऊन येतील. त्यावेळेला एक छानपैकी कार्यक्रम सगळ्यांनी मिळून एक आध्यात्मिक कार्यक्रम. आमचे गुरु मला नेहमी सांगायचे की तुझी शेती ही निव्वळ शेती न राहता आध्यात्मिक शेती व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रचंड पांडुरंगानं आम्हाला सगळ्यांना सुख समाधान शांती दिलेला आहे. आणि अशीच भक्ती, असाच भक्तीचा मळा पिकत राहो हीच ईश्वर चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना. क्या बात आहे. मस्तच. हे ऐकताना अंगावर काटा येतोय. इतकं भारी तुमचं हे सगळं कुटुंब आहे. आता वयस्कर आई वडिलांची तुमच्यावर असणारे सगळं कामाबद्दल समाधान व्यक्त करतात. तुमच्या आई वडिलांवर असणारी श्रद्धा आता इथं दिसते. आता मी जातोय नव्या पिढीकडे. आताची पिढी आहे शिवानंद दादा आणि त्यांची फॅमिली आहे, इकडे वहिनी आहेत, सगळे आहेत. तर शिवानंद दादा कसं वाटतंय आज नव्या पिढीत 21व्या शतकात आपण वावरतोय. आज सगळीकडे जग बघतोय, चकाकी जिकडे असेल तिकडे पळतात, पण तुम्ही एक गट्टा एक मतानं एकत्र कुटुंबात राहताय. कसं वाटतंय? तुमचा अनुभव काय सांगा?
छान वाटते. एकत्र राहण्यात जी मजा आहे ती विभक्त राहण्यात नाही आहे. हा, त्यामुळे आम्ही एकत्र सगळे भाऊ, मी, आई वडील, आजी आजोबा सर्वजण एकत्र राहतो. तर मंडळी, आता शिवानंदांचा अनुभव ऐकला, पण इथं येणाऱ्या आत्ताच्या सुनांचा अनुभव काय आहे, एकत्र कुटुंबात त्यांना कसं वाटतंय हे सुद्धा आपल्याला विचारत घ्यावं लागेल. वहिनी, काय सांगाल, एकत्र कुटुंबामध्ये राहतात? मी आता सांगू इच्छिते की जो पूर्ण कुटुंबात आपण जसं आई वडिलांचं प्रेम भेटतं तसं सासरे आल्यानंतर जर सासू सासरे आपल्याला आई वडिलांसारखी माया करत असतील तर आपल्याला विभक्त राहण्याची गरजच नाही. त्याबरोबर आपल्या मुलांना फक्त आई वडील संस्कार देण्यापेक्षा आजी आजोबा पंजापंजी आहेत, त्यांचे जे प्रेम, त्यांचे जे संस्कार आहेत ते जे देऊ शकतात ते आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्यासोबत त्यांच्यावरती त्यांचे पण संस्कार होतील आणि मिळून राहिल्यामुळे सगळेजण आनंदाने कुटुंबात जगू शकतो. त्यामुळे आनंद होतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. शिवानंद दादा जर 8 दिवस पुण्याला गेले तर तुम्हाला करमत, पण सासू सासरे जर 8 दिवस गेले तर घरात वातावरण कसं असतं? मी आता एक अनुभव सांगू इच्छिते की माझ्या सासू जेव्हा प्रवासासाठी 1 महिन्यासाठी गेलेल्या तेव्हा आम्हाला घरामध्ये कोण घराचं घरपणच नाही असं वाटत होतं. कारण त्या गेल्यानंतर घरात वेगळंच वातावरण झालं आणि जे घरात सगळे मेंबर्स असतात तेव्हा जो आनंद असतो ते एखादा माणूस जर बाहेर गेला तर ते वेगळंच वाटतं. तर मंडळी, आता प्रत्येक वेळी आम्हीच एकत्र कुटुंबाबद्दल सांगण्यापेक्षा जे एकत्र कुटुंबात राहून ज्यांनी जगलेले आहेत, इथं आजी आजोबा असतील, मुलं असतील, सगळे नातवंड असतील, सुना असतील, ह्या सगळ्यांच्या तोंडून आलेलं हे जे एक गट्टा राहण्याची जी शक्ती आहे की नाही मंडळी, याला तितकंच वडीलधारी माणूस सुद्धा ह्याच्या पाठीमाग खूप मोठं कष्ट असतात, मेहनत असतात. ह्या सगळ्यांना एकाच माळेमध्ये गुंफून ठेवण्यासाठी ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि इतकं छान पद्धतीने हे जगतात. आणि अशा कुटुंबामध्ये आल्यानंतर मंडळी काहीतरी एक वेगळा बेत झाला पाहिजे, म्हणून आज आमरस पोळीचा बेत होणार आहे. एकदम इथून जाताना सुद्धा सगळे गोड होऊनच जाणार आहेत. आणि अशा एकत्र कुटुंबामध्ये जेवणाचा जो आनंद आहे तो मंडळी खरंच खूप अफलातून असणार आहे. जेवढ्या या आंब्याची गोडी आहे तितकंच गोडवा ह्या सगळ्यांच्या रक्तामध्ये आहे, म्हणून हे कुटुंब एकत्र राहिलेलं आहे. चला मंडळी, आता फारसं वेळ न घेता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करणार आहे. कसं म्हणतेस का बरं? चालते की, करूयात सुरुवात. होय. तर आता आपण पुरणपोळी आणि आमरस बनवणार आहोत. तर अगोदर आपण यांना डाळ शिजवून घ्यायचं, त्यासाठी आपण चूल पेटवून घेऊया. तेव्हा आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती पातेलं ठेवून आपण डाळ शिजवून घेऊया. पाणी हे बघा, आता बराच वेळ झालेली आहे. आता आपण डाळ शिजले का नाही बघूया. बघा, आता आपण डाळ पण शिजलेली आहे. आता आपण ही खाली काढून घेऊया. आपल्याला ह्यातलं आहे ना, आपल्या ह्यातलं आळणी काढून आपल्याला कटाची आमटी बनवायचं, त्यासाठी आपण ह्यातलं सगळे आळणी काढून घेते. आणि हाच आपण पातेला आहे ना परत आपण चुलीवरती ठेवूया. आणि ह्यामध्ये आपण हे डाळ शिजून घेतलं होतं ना ते घालायचं. आणि त्यामध्ये आपण गूळ घालूया. आता आपल्याला आहे ना गूळ घालून चांगलंच आपल्याला डाळ शिजवून घ्यायचं आहे. बघा, आता आपण पुरण सगळं वाटून घेतलेले आहे. तर आपल्याला पोळी लाटून घ्यायचं आहे. आणि इकडे आपण पीठ तर अगोदरच आहे ना हे मळून ठेवलं, तर पूर्ण असं मौसूद झालेलं आहे पीठ. तर आपण ह्यातले गोळा घेऊया. बघा, आता मी इकडे आहे ना हे पोळ्या करून घेते. तोपर्यंत आहे ना इकडे माझ्यासोबत वहिनी आहेत. तर आहे ना माझं इकडे पोळी होऊसपर्यंत त्यांनी तिकडे आमरस पण करणार आहेत. आणि त्यांचं काय रोज प्रॅक्टिस आहेत, त्यामुळं त्यांच्या हाताचा आज आपल्याला आहे ना आमरस खायला मिळणार आहे. वहिनी, तुम्ही तिकडे आमरस करा, मी इकडे पोळ्या लाटून घेते. हो, बघा, इकडे चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेलाच आहे. आता आपण तव्यामध्ये आहे ना आपण पोळी घालूया.
चांगलाच आपण पोळी आहे ना भाजून घेऊया. हे बघा आता आपण पोळी आहे ना पलटी करून घेतलेली आहे. आता आपण थोडस आहे ना तेल लावून घेऊया. परत मी पलटी करून घेते आणि चांगलाच आपल्याला आहे ना परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. आता आम्ही सगळे आंबे कट करून त्याचा रस आम्ही या पातेल्यामध्ये पिळून घेत आहे. आता चांगलंच पोळी आहे ना भाजलेली आहे. तर आपण हे काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपण दुसरं पोळी आहे ना आपल्याला लाटून घ्यायचं आणि सगळं एकसारखंच आपल्याला पोळी आहे ना करून घ्यायचं. आता आपण हे सुद्धा पोळी लाटून घेतलेली आहे. तर आपण तव्यामध्ये घालूया आणि ह्याच पद्धतीने ना आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया. तर आता हे सुद्धा पोळी ना भाजलेली आहे. तर काढून घेते. तर आपण सगळं ह्याच पद्धतीने पोळी तयार करून घेऊया. आता रस काढून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये साखर घालूया. आमचा आंबा स्वीटच आहे, थोडंच साखर घालूया. आता आपण जास्त चव येण्यासाठी त्यामध्ये सुंठ पावडर बनवलेली आहे. ती सुंठ पावडर थोडीशी टाकूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. आणि हे सर्व मिश्रण आपण हलवून एकजीव करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आपण रवीने घुसळून घेऊया या पद्धतीने. तर मंडळी मस्तपैकी आमराईमध्ये पंगत बसलेले आहे. आमरस पोळीचा आता बेत घेणार आहे. मस्त ताटं मांडून तयार आहेत. केळीच्या पानावर हे सगळं आज आस्वाद घेणार आहे. आता पंगत तर बसलेले आहे. प्रार्थना म्हणून आज आपण हे अन्नप्राशन करणार आहोत. पूजा कोटी स्तोत्रम स्तोत्र कोटी जपम जप कोटी ध्यानम मंगलम त्रिपुर संहारम मंगलम माधवाचलम मंगलम चंद्रशेखरम. जय नमः पार्वतीपते महादेव. राजाधिराज सद्गुरुनाथ ब्रह्मानंद महाराज की जय. पोळ्या पण छान आणि आमरस पण मस्त. आणि सगळ्यांनी मदत केल्यामुळे लवकर आवरले. लवकर आवरले आणि गोडवा उतरला याच्यात. शिस्तीत घ्या, वेळ झालाय फार. नाही उलट आमच्यामुळे तुमचं दुपारचं जेवण लांबलं. तर मंडळी मस्तपैकी का नाही या ठिकाणी जेवणाचा बेत झालेला आहे. आमराईत बसून केळीच्या पानावर पुरणपोळी, आमरस, भात, त्यानंतर आमटी, कटाची आमटी, हे सगळं आस्वाद घेताना मंडळी मनामध्ये एक फार आनंद पण होतोय. कारण एकत्रित कुटुंबात असणारं जे काही जेवणाचं असेल, राहणीमानाचं असेल, ह्या सगळ्याचा अनुभव किंवा सकारात्मक जी ऊर्जा असते ते
अन्नामध्ये उतरते आणि ते आपण सेवन केल्यानंतर आपलंही मन परिवर्तन होतं आणि चांगले चांगले अनुभव आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, खूप चांगले बदल आपल्यामध्ये घडून येतात. म्हणून एकत्रित कुटुंब पाहिजे आणि अशी पंगत बसली पाहिजे. पंक्तीत बसून जेवलं की एकमेकांची सुखदुःख वाटून घेता येते. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची आहे. आणि म्हणजे आता आम्ही इथंच थांबणार आहे. आजचा बेत कसा वाटला तुम्हाला? आजची शेती तुम्ही बघितलाय, शेतकरी कुटुंब ही शेती आणि आजचा हा बेत तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी, भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट, गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट, गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट.